फ्रेंड्स, तर खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते का तर आता व्हिडिओ बनवणं होतच नाही. घरातलं कामही असल्यामुळं भाऊ एक्सपायर झाल्यापासून व्हिडिओही बनवायला काय मूडच नाही, त्याच्यामुळं नाही बनवत मी. तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मागच्या की मी व्हिडिओ बनवेन, पण तरी पण मन होतच नाही माझं व्हिडिओ बनवायचं. तरी पण म्हणलं आज बनवावं व्हिडिओ. तर कशासाठी बनवते बघा. आता इथं पण माझा दीर वारलेला आहे, आज 8 दिवस झाले चुलत दीर, त्याच्यामुळं सुतकातलं काढायचं चाललं. किती कपड्यांचा ढीग लागला आहे तुम्हाला मी दाख. हो का, एवढी कपडे धुतल्यात सगळी. हे सगळे माझे ड्रेस आहेत. एवढे सगळे कपडे धुतलेले आहेत. हळूहळू एक 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 कपाटातला कप्पा काढायचं धुयाचं चाललेलं आहे. तर आता ते सगळं घडी घालून मी आतमध्ये ठेवते. तर उद्या साड्या धुणार आहे आणि आमच्या इथला उरूस पण आहे आणि फिश टँक पण धुवून घेतलेला आहे, बघू शकता. हे कपाट खूप दिवसाचं आहे. माझा छोटा मुलगा जन्मला होता तेव्हाचं हे कपाट आहे. 2च फिश आहे त्याच्यात, शार्क आहेत. दुसरे फिश ठेवले तर त्याच्यामध्ये टाकले तरी होत नाहीत, ते मारून टाकतात. तर हे खूप मोठे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर पण दिसते त्याच्यामध्ये. तरी पण ऑक्सिजन नाही आहे, तरी पण ते जिवंत आहेत. 1 वर्ष झालं ऑक्सिजन खराब झालेला. हे त्याचं माशाचं खाद्य आहे आणि किती सुंदर दिसतंय बघा. बघा एकदम सुंदर. पुढे गेला फिश. हां, एकदम सुंदर दिसतो बघा. आणि हे आज आमच्या इथला बाजार असतो, तर बाजार आणलेला आहे. ताज्या ताज्या भाज्या आणल्यात. आता सगळं घर साफसफाई करायचे. आता काढून नाही दाखवत तुम्हाला, मी अशीच दाखवते. किती छान हो का, कांद्याची पात आहे एकदम मस्त. अजून तांदूळची भाजी 2 आणलेले आहेत पेंडे, एकदम सुंदर. आंबे पण आणलेले आहेत. दाखव रे. माझ्याकडेच घेतलाय कॅमेरा, त्याला वाटतंय त्याच्याकडे. रस कराय पुरतं तर आंबे आणलेले आहेत. चेहऱ्यावर अंधार पडला की असं काळं दिसते. तुम्हाला मी दाखवते. आणलं इकडं. तर 1 किलो आणलेले आहेत. हापूस आहे, रत्नागिरी नाही पण देवगड हापूस आहे. आज माझा स्वामींचा उपवास असतो, त्याच्यामुळं हे आमरस करण्यासाठी आणलेला आहे. चेहरा अजून फ्रेश नाही झाली मी, तसं पण भाऊ गेल्यापासून नाहीच असं जास्त नटत ही नाही. तुम्ही गेले व्हिडिओ बघा ना, आता ही व्हिडिओ बघा टाकलेले. हा दुसरा ब्लॉग आहे माझा. 2 महिने झाल्यानंतर मी ब्लॉग काढायला सुरुवात केली आणि मला वाटते 1 किंवा 2च व्हिडिओ मी टाकलेले असते एवढ्या 8-10 दिवसात. त्याच्या अगोदर तर काही 2 महिने व्हिडिओच नाही बनवले. तर घरातलं म्हणजे सक्का भाऊ एक्सपायर झाला आहे, तो पण एवढा लाडा नवसाचा आणि कुठं व्हिडिओ बनवतो. तर काय लोक बनवतात यूट्यूब चॅनल चालवतात ती, तर त्यांना काही फरक नाही पडत. त्याच्यामुळे त्यांचं चॅनल चालू राहावं म्हणून. आता आपल्या रक्तामासाचा भाऊ होता, त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवला नाही. आणि इथं माझा दीर पण एक्सपायर झालेला आहे, चुलत दीर. तर त्याच्यामुळं घरातलं असं राडा काढायचं चाललं आहे माझं. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला हे सांगायचं आहे की भाऊ माझा एक्सपायर झाल्यामुळं की मी सगळं नॉनव्हेज 1 वर्षभर पाळले. म्हणजे मला वाटते मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही सांगितलं, तर मी 1 वर्ष नॉनव्हेज पाळलेला आहे. काहीही नॉनव्हेज खायचं नाही. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड्स.